तो घोटाळा नेमकी कसा झाला, त्या घोटाळ्याचे मास्टरमाइंड नेमकी कोण आहेत, आणि आपण जे म्हणतो ना परिस्थिती कशी बदलत जाती तसे तसे घोटाळे बी वाढत गेले, म्हणजे येणारे प्रत्येक अधिकारी कसे मॅनेज झाले. नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल. आज मी ज्या भूमीत उभा आहे ती दैठणे गुंजाळची असणारी खंडेश्वराची पावनभूमी, आणि जे बोलतोय ते सत्य बोलतोय. खंडेश्वराच्या पावनभूमीसमोर आहे मी. आज जो विषय घेऊन मी तुमच्या समोर आलोय ना, तो इतका महत्त्वाचा विषय. पारनेर पंचायत समितीमध्ये झालेला हजारो कोटींचा घोटाळा, तब्बल एक जे 7-8 वर्षापासून हजारो कोटींचा घोटाळा या पारनेर पंचायत समितीमध्ये झाला. कोट्यवधींचा घोटाळा नेमकी कसा केला. आज आपण जर पाहिलं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, कोट्यवधी रुपयांचा हजारो कोटींचा निधी हा प्रत्येक जिल्ह्याला राज्य सरकार म्हणा केंद्र म्हणा वरून वर्ग करत असतं. परंतु या पारनेर पंचायत समितीने आणि इथल्या असणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी आपण जर पाहिलं, राज्य सरकारची बदनामी केली, केंद्राची बदनामी केली, आणि वारंवार ज्या ठिकाणी लोक येतात त्यांना सांगतात की राज्य आम्हाला निधी देत नाही, राज्य आम्हाला पैसा पुरवत नाही, केंद्राकडून पैसे येत नाहीत. रोजगार हमीचे जे असणारे चालू कामं आहेत, मग 85-15ची योजना असेल, याच्या अगोदर 60-40 नावाची योजना होती, आणि आता 95-5 असणारी काँक्रिटीकरणाची योजना. खरं तर या योजनेच्या नावाखाली जो हजारो कोटींचा काळा बाजार झाला, हजारो कोटींची लूट या पारनेर तालुक्यात झाली. ती लूट नेमकी कशी झाली. आज जर आपण परिस्थिती पाहिली, पारनेर तालुक्यामध्ये जे असणारे छोटे ठेकेदार आहेत त्यांचं वारंवार या ठिकाणचे प्रशासकीय कर्मचारी शोषण करतायत. आता या गोष्टीचे पुरावे मी तुम्हाला योग्य वेळी देईल, परंतु झालेला भ्रष्टाचार नेमकी काय त्याचे पुरावे उद्या मी तुमच्या समोर सादर करणार आहे. आणि ज्यावेळेस हा भ्रष्टाचार समोर येईल त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या पारनेर तालुक्याकडे लागल्याशिवाय राहणार नाही. हजारो कोटींचा भ्रष्टाचार या पारनेर तालुक्यात आणि या दुष्काळीग्रस्त तालुक्यात कशा पद्धतीने केला, आणि याचे खरे मास्टरमाइंड कोण आहेत. आपण जे म्हणतो ना, जर आपली व्यवस्थाच जर फ्रॉड करणारी असेल, इथले प्रशासकीय कर्मचारी जर हजारो कोटींचा भ्रष्टाचार करण्याला ते जर त्याचं समर्थन करत असतील किंवा सपोर्ट करत असतील, तर मला वाटतं याच्या इतकी मोठी खेदाची बाब कुठलीच असू शकत नाही.